हॅलो एव्हरीवन. आजपासून आपण इयत्ता 10वी संस्कृत विषयाला सुरुवात करणार आहोत. संस्कृत हा खूप इंटरेस्टिंग, इझी आणि स्कोरिंग विषय आहे. तर आज आपण त्याचा फर्स्ट लेसन सुरुवात करूया. तर तो लेसन आहे चित्रपदकोश. चित्रपदकोश म्हणजे काय, ज्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे डब्बा, अजून खायच्या गोष्टी, क्रिया करण्याच्या गोष्टी, या संस्कृतमध्ये काय बोलतात ते तुम्हाला इथे समजणार आहे. तर ते आपण आज बघणार आहोत. तर सुरुवात करूया. चित्रपदकोश पहिला आहे उपयुक्त वस्तूंनी. उपयुक्ती वस्तूंनी म्हणजे काय, तर ज्या गोष्टी आपल्याला डेली यूज होतात. ओके, तर स्टार्ट करूया. फर्स्ट आहे पिहितपत्रम. पिहितपत्रम म्हणजे लेटर. योजिनी म्हणजे स्टॅपलर. संदंशः म्हणजे पेपर आपण बंच करतो पेपरचा, आणि ते उडू नये किंवा एकत्र राहावे म्हणून जी पिन लावतो त्याला बोलतात संदंशः. संचिका म्हणजे फाईल. ओके, नेक्स्ट आहे मृदुमुद्रा. म्हणजे ठसा मारतो आपण, तर ठसा म्हणजे मृदुमुद्रा. मूल्यांक म्हणजे स्टॅम्प. रंध्रिका म्हणजे पंचिंग मशीन. सांद्र मुद्रिका म्हणजे सीडी. संश्लेष पट्टिका म्हणजे सेलोटेप. विद्युतकोश म्हणजे सेल. स्मृतिशलाका पेन ड्राईव्ह. तंत्री म्हणजे वायर. दृश्यफलकम कम्प्युटर. अक्षरफलकम कीबोर्ड. पाथेयपात्रम डब्बा. वस्त्रसूची सेफ्टी. वस्त्राणि उरुकम फुल पॅन्ट. अर्धोकुरुकम शॉर्ट्स. युतकम शर्ट. आणि पादस्यूतः सॉक्स. नेक्स्ट आहे धौतवस्त्रम धोतर. शाटिका साडी. रांकवम शॉल. स्वेदकः स्वेटर. खाद्यपदार्थ रोटिका म्हणजे रोटी. शाकम म्हणजे भाजी. सूपः म्हणजे सूप. अवलेह म्हणजे लोणचं. परपटम पापड. ओदनम भात. पायसम खीर. कुंडलिका म्हणजे जिलेबी. ओके, नेक्स्ट पुढे आहे रुचय म्हणजे चव. चिंच, पहिला चिंच आहे. आमला आंबट. मिरचिका कटुः तिखट. कारलं तिखटम. कषायम आवळा कषायम म्हणजे तुरट. साखर मधुरा. मीठ लवणम म्हणजे खारट. आता कटुः तिखटम मध्ये कन्फ्युजन होतं. कटुः म्हणजे कडू वाटतं, पण कटुः म्हणजे तिखट, आणि तिखटम म्हणजे तिखट वाटतं, तर ते कडू. तिखटम म्हणजे कडू. पुढचं आहे क्रिया. स्थगयती थांबणे. पिदधाती बंद करणे. उद्घायट्टी म्हणजे उघडणे. निमीलयती म्हणजे बंद करणे, डोळे बंद करणे. तर आता ह्याच्यामध्ये हा जो ॲरो दिसतोय हा वाला तो बंद करण्याचा आहे, आणि हा जो ॲरो दिसतोय तो उघडण्याचा आहे. सेम हे बंद. ओके, पुढचं ज्वालयती
म्हणजे आग लावणे. नंतर निर्वापयती म्हणजे फुकणे, फुंकर मारणे. दातती यच्छते म्हणजे देणे. गृहाती गृहती म्हणजे घेणे. माती म्हणजे मोजणे. अन्विष्यती म्हणजे लपणे. परीक्षयती म्हणजे निरखून पाहणे. चिनोती म्हणजे निवडणे. मर्दयती म्हणजे मळणे. वेल्यती लाटणे. भर्जयती भाजणे. परिवेशयती वाढणे. संकलयती म्हणजे ॲडिशन. व्यवकलयती सबट्रॅक्शन. गुणयती मल्टिप्लिकेशन आणि भाजयती डिवाइड. पुढचा लेसन आपला समयवरती असणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया.